एक तरुणाने नोकरी मिळत नाही म्हणून भयानक कृत्य केले। आई वडिलांना सांगितले की पोलीस भरतीसाठी चाललोय, परंतु तो पोलीस भरतीला न जाता त्यांनी वेगळंच कृत्य केले। लोकसभेमध्ये बुधवारी सभागृह चालू असताना 2 जणांनी सभागृहामध्ये उडी मारली। त्यानंतर या 2 तरुणांनी पिवळ्या रंगाच्या 2 धुराच्या नळकांड्या सोडल्या। या घटनेमुळे लोकसभेतील सर्व उपस्थित खासदार आणि सभागृहाचे कर्मचारी पूर्णपणे घाबरले। परंतु काही वेळाने या 2 तरुणांना सभागृहाच्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले। जेव्हा अमोल शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा पोलीस अमोल शिंदेच्या घरी गेले, म्हणजेच त्यांच्या आईवडिलांना भेटले। आईवडिलांना अमोल शिंदेबद्दल विचारले तर आईवडिलांनी सांगितले, आमचा मुलगा पोलीस भरतीसाठी दिल्लीत गेला आहे। परंतु त्यांना जेव्हा माहिती झाली अमोल शिंदेनी लोकसभेच्या सभागृहामध्ये भयानक कृत्य केले, तेव्हा आईवडिलांना धक्काच बसला। परंतु वडिलांनी सांगितलं, अमोलनी फक्त हे नोकरीसाठी केले आहे, कारण की सरकार बेरोजगार तरुणाचे कोणतेही बोलणे ऐकून घेत नाही। तसेच अमोल शिंदेचे वडील बोलले, जर मुलांनी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, परंतु त्यांनी जर फक्त नोकरीसाठी हे कृत्य केले असेल तर सरकारने या गोष्टी